पवनपुत्र हनुमान हे बुद्धी आणि शक्तीचं अद्भुत समीकरण मानले जातात। दररोज न चुकता अगदी नियमितपणे हनुमानाची भक्ती आणि उपासना करणारे भक्त या देशात आहेत। मात्र तुम्हाला माहिती आहे का की या देशात एक गाव असं आहे जिथे हनुमानाची पूजा केली जात नाही। इतकंच नाही तर या गावात लाल रंगाचा झेंडा सुद्धा निषिद्ध मानला जातो। असं म्हणतात की या गावातील लोक त्रेतायुगापासून हनुमानावर नाराज आहेत। या नाराजीमागचं कारण नेमकं काय आहे आणि हे गाव नेमकं कुठं आहे याबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात। हनुमानाची पूजा वर्ज्य असलेल्या या गावाचं नाव आहे द्रोणागिरी। हे गाव उत्तराखंड येथील जोशीमठ नीती मार्गावर आहे। या गावातील लोक शेकडो वर्षांपासून हनुमानाची पूजा करत नाहीत आणि यामागचं कारण आपल्याला थेट रामायणात सापडतं। रामायण काळात सीतामातेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रभू श्रीराम लंकेला येऊन धडकले आणि युद्धाला सुरुवात झाली। या युद्धादरम्यान लक्ष्मण आणि रावणपुत्र मेघनाद यांच्यात घनघोर युद्ध झालं। मात्र एका प्रसंगी मेघनाथांनी केलेल्या जोरदार प्रहारामध्ये लक्ष्मण बेशुद्ध पडले। लक्ष्मणांचा जीव वाचवण्यासाठी वैद्यांनी हिमालयातून संजीवनी बुटी आणण्याचा सल्ला दिला। तेव्हा हिमालयात जाऊन संजीवनी आणण्याचं आवाहन हनुमानाने स्वीकारलं। त्यानंतर हनुमानाने लंकेतून हिमालयाकडे कूच केली। हिमालयाच्या पर्वतरांगेमधील द्रोणागिरी पर्वताचा काही भाग हनुमान आपल्यासोबत घेऊन गेले। मात्र हनुमान संजीवनी बुटीसाठी जो पर्वत उचलून घेऊन गेले तो पर्वत होता द्रोणागिरी या गावात। या पर्वतावर संजीवनी बुटी होती, त्यामुळे येथील लोक त्या पर्वताची पूजा करायचे। द्रोणागिरी गावात अशी मान्यता आहे की जेव्हा हनुमान संजीवनी बुटी न्यायला आले तेव्हा पर्वत देवता साधना करत होते। अशा परिस्थितीत हनुमानाने त्यांची साधना पूर्ण होण्याची प्रतीक्षा करायला हवी होती। मात्र हनुमानाने तसं न करता पर्वत देवतेची तपस्या भंग केली आणि परवानगी न घेता पर्वताचा एक भाग ते स्वतः सोबत घेऊन गेले। द्रोणागिरी गावातील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हनुमान पर्वताचा जो भाग उचलून आपल्यासोबत घेऊन गेले तो पर्वत देवतेचा उजवा हात होता। त्यामुळे हनुमानाच्या या कृत्यामुळे पर्वतराज द्रोणागिरी गंभीर जखमी झाले। हनुमानाने संजीवनीचा वापर झाल्यावर पर्वताचा भाग त्याच जागी आणून ठेवला। मात्र द्रोणागिरी गावात अशी मान्यता आहे की पर्वत देवतेला झालेली जखम अद्यापही भरलेली नाही। या घटनेमुळे द्रोणागिरीचे गावकरी हनुमानावर रागावलेले आहेत आणि त्यामुळे या गावात आजही हनुमानाचं नाव देखील घेतलं जात नाही। तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राइब करा।